सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर काही ठिकाणी देवी आईला खारं आणि गोड नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे नवमीला, अष्टमी नवमीला, दसऱ्याला हा खारं आणि गोड नैवेद्य दाखवला जातो. म्हणजे गोड पुरणाचा आणि खारं म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण ही पद्धत जरी जुनी असली तरी चुकीची आहे. नवरात्र उत्सव ते विजयादशमी हा सण उत्सव महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा विजय उत्सव आहे. म्हणून अष्टमी, नवमी आणि दसऱ्याला चुकून सुद्धा घरात मांसाहार करू नका. मांसाहार योग्य नाही. म्हणून दसऱ्याला असू दे, नवमी, अष्टमी चुकून सुद्धा आपला हा नवरात्रीचा विजय उत्सव साजरा करताना आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे. सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे. आपल्या घरात मांसाहार करू नका. तर तुम्हाला देवी आईला गोड नैवेद्य, तिखट, खारा नैवेद्य दाखवायचा असेल तर गोड तुम्ही पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खिरीचा नैवेद्य, म्हणजे तुम्हाला हवा तो गोड नैवेद्य आपल्या देवी आईला दाखवू शकता. तुम्ही तांदळाची खीर केली, शेवयांची केली, गोडाचा प्रसाद केला रव्याचा आणि त्यात थोडीशी केशर टाकून नैवेद्य दाखवला तरी देवी आईला खूप प्रिय आहे हा नैवेद्य. मखाण्याची खीर देवी आईला खूप प्रिय आहे. अष्टमीला महिलांनो तुम्ही तांदळाची, रव्याची, शेवयांची कसलीही खीर बनवा, पण त्यात मखाणे टाकायला विसरू नका. मखाणे म्हणजे देवी आईला, लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. तर म्हणून मखाण्याची खीर अतिशय हा आवडीचा नैवेद्य आहे. माता लक्ष्मी, कुलदेवीचा असा गोड नैवेद्य दाखवायचा आहे. आता तिखट नैवेद्य तुमच्या घरात दाखवत असेल, खारा नैवेद्य, बऱ्याच घरांमध्ये खारं आणि गोड नैवेद्य दोन्ही नैवेद्य दाखवला जातो. तर मी म्हणेल मांसाहार करू नका. मांसाहाराच्या ऐवजी तुम्ही काळे चणे, ब्राऊन चॉकलेटी कलरचे चणे मिळतात, तुम्ही आदल्याच दिवशी भिजवून द्या आणि त्याची छान अशी आमटी वगैरे केली, तुम्ही तिखट आमटी किंवा तिखट चण्यांची भाजी केली, तो नैवेद्य तुम्ही पूर्णाबरोबर खारा नैवेद्य तुम्ही चण्याच्या भाजीचा दाखवू शकता. बाकी तुम्ही वरण, भात, खीर, पुरी असे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. पण खाऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असेल तर काळे चणे, ब्राऊन चॉकलेटी कलरचे चणे मिळतात, त्याचाच नैवेद्य देवी आईला खूप प्रिय आहे. आणि यावर्षी शुक्रवार रोजी नवमी आणि अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहे. तर चुकून सुद्धा आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अष्टमी आणि नवमीच नाही तर आपल्या घरात दसऱ्याला सुद्धा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, म्हणजे तो दसरा. आणि त्या दिवशी आपल्या घरात चुकून सुद्धा मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वांनी मांसाहार होऊ देऊ नका घरात. तुम्हाला नंतर खायचं, दुसऱ्या दिवशी रविवार आलेला आहे, तुम्ही खाऊ शकता. पण शनिवार रोजी दसरा आहे, शुक्रवार रोजी अष्टमी नवमी आहे. चुकून सुद्धा आपल्या घरात मांसाहार करू नका. आणि आपल्याला तुम्हाला खारा नैवेद्य दाखवायचा असेल तर काळ्या चण्यांची भाजी देवी आईला खूप प्रिय आहे. चणे आपण संतोषी मातेला चणे, फुटाणे अर्पण करतो. मी म्हणेल महिलांनो, तुम्ही नवरात्रीचं आपण पूजन करत आहोत. संतोषी माता हेच दुर्गेचं रूप आहे, माता लक्ष्मीचं रूप आहे. तर तुम्ही थोडेसे चणे, म्हणजे 9 रूपांमधलीच एक संतोषी मातासुद्धा आहे, तर तुम्ही थोडेसे चणे, फुटाणे आणि थोडासा गूळसुद्धा तुम्ही कन्यापूजन करत असाल. महिलांनो, बऱ्याच महिला कन्यापूजन करतात, आपण सर्वच कन्यापूजन करतो. तर आपल्या घरात कन्यापूजन अष्टमीला नक्की करा. अष्टमी आणि नवमी शुक्रवारी एकत्र आली आहे. कन्यापूजन करा. कन्यांना छानशी अशी भेटवस्तू काहीतरी द्या आणि त्यांना पानाचा विडा द्या. छोटासा पानाचा विडा बनवून घ्या. तुम्ही पानटपरीतून बनवून आणला किंवा घरी बनवला तरीही चालेल. एका तरी कन्येला आपल्याला पानाचा विडा द्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला कन्येला द्यायचं आहे ते म्हणजे कन्यापूजन करताना गूळ आणि फुटाण्याचा प्रसाद कन्यांना जरूर द्या. महिलांनो, खूप शुभ ठरेल. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा आहे आणि संतोषी मातेचा सुद्धा आहे. म्हणून गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवून आणि प्रसाद स्वरूप प्रत्येक कन्येला द्यायचा आहे. त्याचबरोबर आता नवमी आणि अष्टमी एकत्र आलेली आहेत. तर नवमीचा उपवास करत असाल, अष्टमी नवमीचा,
तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दसऱ्याला म्हणजे 12 तारखेला हा उपवास तुम्हाला सकाळी 11 वाजेच्या आतच सोडायचा आहे आणि घटसुद्धा आपल्याला सकाळी 11 वाजेच्या आतच हलवायचे आहे. काही ठिकाणी नवमीला घट हलवले जातात, तर काही ठिकाणी दसऱ्याला घट हलवले जातात. आपला कुळाचार जसा असतो तशाच पद्धतीने करायचा आहे. कोणी काय सांगतंय त्याप्रमाणे करू नका. तुमच्या घरात जी मोठी व्यक्ती असेल आणि दरवर्षी परंपरेनुसार जसा कुलाचार करत असाल त्याचप्रमाणे करायचा आहे. कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला काही घरांमध्ये फुलोरासुद्धा बांधला जातो. तर तुम्ही ज्या दिवशी फुलोरा बांधत असाल त्या दिवशी फुलोरा बांधायचा आहे. अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली आहे. आपल्या घरात दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ महिला करू दे, पुरुष दादा करू दे, एक तरी पाठ आपल्या घरात व्हायलाच हवा. अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी म्हणजे देवी आईला तुम्ही टाक घटावरून कधी उचलत असाल. कोणी नवमीला घटावरून टाक उचलला जातो, तर काही ठिकाणी दसऱ्याला घट हलवून टाक उचलला जातो. काही घरांमध्ये टाक हा घटामध्ये बसवला जातो. काही ठिकाणी घटावर नारळ ठेवला जातो. तर ज्याची त्याची परंपरानुसारच आपल्याला करायचं आहे. अष्टमीला किंवा नवमीला, यावर्षी तर अष्टमी नवमी एकत्रच आलेली आहे. तुम्ही ज्या दिवशी टाक घटावरून उचलणार आहात तेव्हा शंखनाद करायचा आहे किंवा घंटानाद करायचा आहे. आणि जशी आपण प्रतिपदेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी जशी आपण आपल्या देवी आईच्या टाकावर अभिषेक केलेला तशाच पद्धतीने पुन्हा घट म्हणजे घटावरून देवीचा टाक उचलल्यानंतर देवी आईच्या टाकाला तशाच पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि ज्या ठिकाणी देवी देवता तुम्ही स्थापन करता त्या ठिकाणी टाक ठेवायचा आहे. तुम्ही त्या दिवशी देवी देवतांची पूजा केली तरी चालेल. काही ठिकाणी नवरात्रीच्या नवमीला सर्व देवी देवतांना हलवलं जातं किंवा काही ठिकाणी दसऱ्याला सर्व देवी देवतांना हलवलं जातं आणि अभिषेक करून पूजा अर्चा करून छान अशी षोडशोपचारे पूजा करून पुन्हा स्थापना केली जाते. काही ठिकाणी पूर्णांच्या 21 दिव्यांनी महाआरती केली जाते अष्टमी नवमीला. तुमच्याकडं जसा कुळाचार असेल ना तसाच करायचा आहे. अष्टमी नवमीच्या सायंकाळी किंवा सकाळी यथाशक्ती कुमारिका पूजन केलं जातं किंवा काही ठिकाणी कुमारिका पूजन पण करतात आणि एखादी सवाष्ण स्त्री घरी बोलवून तिला भोजन करतात आणि तिची ओटी भरतात. आणि नवमीला किंवा दसऱ्याला घट हलवला जातो. म्हणजे आपला उपवास, ज्यांचे उपवास 9 दिवसांचे आहे त्यांनीसुद्धा आणि ज्यांचा उठ्ठा बसता उपवास आहे त्यांनीसुद्धा उपवास सोडण्याआधी आपल्याला घट हलवायचा असतो आणि मगच उपवास सोडायचा असतो. तुम्ही नवमीला, अष्टमी नवमी एकत्र आहे, तुम्ही नवमीला जर उपवास सोडत असाल, अष्टमीचा उपवास नवमीला सुटतो आणि नवमीला उपवास करत असाल तो तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याला सुटेल तुमचा उपवास. तुम्ही जर नवमीला दरवर्षी सायंकाळी घट हलवून उपवास सोडत असाल तर तुम्ही तुमच्या परंपरेनुसारच करायचं आहे. नवमीला आरती वगैरे करून घेतली, कन्या पूजन, कन्या भोजन वगैरे सर्व देवी आईची ओटी वगैरे भरून तुम्ही सर्व कुलाचार केल्यानंतर घट हलवायचा आहे. आता घट आपल्याला उत्तर दिशेकडंच हलवायचा आहे. तर घट हलवताना तसाच हलवू नका. गाईचं थोडंसं दूध घ्या, 2 चमचे घटाला दूध टाकायचं आहे. देवी आईला प्रार्थना करायची, देवी आई काही चुकलं माकलं असेल नवरात्रीत माझ्याकडून, माझ्या कुटुंबियांकडून क्षमा कर आणि आमच्या घरावर, कुटुंबावर, आपल्या कुळावर तुझं कृपा छाया छत्र कायम असू दे. कायम लेकरा बाळांची प्रगती होऊ दे आणि कायम आपल्या घरादाराचं रक्षण कर आई, असं बोलून तुम्हाला उत्तर दिशेकडं नीट दिशा बघून घ्या. चुकूनसुद्धा दक्षिण दिशेकडं घट हलवू नका. आपल्याला उत्तरेकडेच घट हलवायचा आहे. तुम्ही बघून घ्या, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा बघून घ्या आणि उत्तर दिशेकडं पहिल्यांदा घट हलवायचा आहे तुम्हाला.
बघा, उत्तरेकडं जर तुम्ही घट हलवाल, दिवस रात्र तुमच्या मुलाबाळांची आणि तुमच्या घरादाराची प्रगती होणार आहे. म्हणून घट हलवताना घाई करू नका, शांततेत हलवा. आधी देवी आईला हळदी कुंकू व्हा, स्वतःला हळदी कुंकू लावा, घटाला हळदी कुंकू अर्पण करा. 2 चमचे दूध टाका घटामध्ये आणि मग उत्तर दिशेला आपल्याला घटाला आधी नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि मग घट हलवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कुलाचार करायचा आहे. चुकून सुद्धा नवमी, अष्टमी किंवा दसऱ्याला आपल्या घरात मांसाहार होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की अखंड दिवा लावलेला आहे, तो कधी उचलायचा? तर दसऱ्यालाच आपल्याला दिवा उचलायचा असतो, पण तो जोवर चालू आहे दिवा, तोवर दिव्याला हात लावू नका. तुम्ही जरी घट विसर्जन करून आलात तरी जर तुमचा दिवा चालू असेल, अगदी 1-1.5 दिवस चालू राहिला दिवा, अगदी दसरा होऊन गेला तरी पण तेल आहे आणि नीट चालू आहे दिवा, दिव्याला हात लावू नका. असं काही नाही की दिवा तुम्ही लगेच 9 दिवस झाले म्हणजे तो दिवा उचललाच पाहिजे. दिवा जोवर स्वतःहून शांत होत नाही तोवर दिव्याला हात लावू नका. नंतर तो दिवा आपोआप शांत होऊन जाईल. तुम्ही त्यात तेल टाकू नका. नंतर एकदा दसरा झाला, घट हलवले, तुम्ही घट विसर्जन केले की पुन्हा त्या दिव्यात तेल घालू नका. आणि मग जो दिवा शांत होईल आपोआप, तेव्हा तो दिवा उचलून घ्यायचा आहे. मग दसऱ्याच्या संध्याकाळी, रात्री किंवा दुसऱ्या दिवशी जरी दिवा शांत झाला, मग दिवा उचलून घ्यायचा आहे. ती वात असेल ती निर्माल्यात विसर्जनात टाकून द्यायची आहे तुम्हाला. आणि जे तेल आहे तुम्ही देवघरातील दिव्यांना वापरू शकता किंवा ते तेल नीट गाळून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आणि ते तेल जर तुम्हाला काही दुखणं खुपणं आलं, महिला असू दे, पुरुष दादा, कधी पाठ, कंबर, हात पाय दुखायला लागले, थोडंसं तेलाचा हात आपल्या शरीरावर जर तुम्ही फिरवला आणि चोळून घेतलं थोडंसं त्या तेलाने, देवी आईचा खूप चमत्कारिक तेल आहे, कृपा आशीर्वाद आहे. 9 रात्रीचा 9 दिवस आपण तो दिवा देवी आईच्या नावाने जाळत आहोत, तर त्या तेलामध्ये खरंच चमत्कारिक असतात. म्हणजे देवी आईची कृपा छाया असते त्या तेलामध्ये, देवी आईचा आशीर्वाद असतो. ते तेल जर तुम्ही दुखण्या खुपण्यावर लावलं, खरंच सांगते 100% ते तेलाचा खरंच तुम्हाला फायदा दिसून येईल. कुठंही दुखणं असू दे, कंबर दुखत असू दे, पाय हात दुखत असू दे, नक्कीच फायदा होतो. मग तुम्ही तेलाचा असा सुद्धा वापर करू शकता. किंवा तुम्हाला नाही जमलं ना, नाही पटल्या या गोष्टी, तर तुम्ही सर्रास आपल्या देवघरातील दिव्यात ते तेल वापरून टाकायचं आहे. फक्त ते तेल आपल्या बाहेर म्हणजे तुळशीजवळ वगैरे किंवा आपण घराबाहेर जे दिवे लावतो तिथं वापरू नका. आपल्याला देवघरातल्या दिव्यांमध्येच ते तेल वापरायचं आहे. किंवा तुम्ही शरीराला लावलं ते तेल तरीही काही हरकत नाही. तुम्हाला कळालंच असेल आता अखंड दिव्याचं कसं काय करायचं आहे. आता घट विसर्जन करताना त्यातील थोडेसे धान असेल तर ते थोडे काढून घेतले तुम्ही आणि ते थोडेसे धान आणि आपट्याची पानं आधी आपल्या कुलदेवीला, आपल्या स्वामी समर्थांना, आपल्या देवी देवतांना अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर आपल्या घटावर जो नारळ असतो, महिलांनो चुकून सुद्धा तो नारळ फोडू नका. घट संपूर्ण विसर्जन करायचं आहे. तुम्ही जर टोपली वगैरे घरी घेऊन येत असाल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. आता ज्यांची काही व्यक्तींची शेती असेल तर तुम्ही त्या घटातली माती तुमच्या शेतात पण टाकू शकतात. आणि जो धान असतो तो आपल्याला वाहत्या पाण्यातच सोडायचा आहे. थोडा धान महिलांनी आपल्या केसात माळला तरीही चालतो. नारळ, पान, सुपारी, तुम्हाला सर्व देवी आईसाठी जो आपण साहित्य वापरलं होतं घटस्थापना करताना, ते सर्व साहित्य आपल्याला विसर्जनात वाहत्या पाण्यातच टाकायचं आहे. चुकून सुद्धा घटावरील नारळ फोडू वगैरे नका. अष्टमीला, नवमीला एकत्र आलेली आहे अष्टमी, नवमी. सर्व जणांनी आपल्या कुलदेवी समोर एक नारळ फोडायचा आहे. आणि तुम्ही जर होम करत असाल अष्टमी नवमीला तर त्या होमात सुद्धा संपूर्ण कुटुंबाकडून एक नारळ होमात अर्पण करायचा आहे. कसलीही इडापिडा राहू दे, अडचणी असू दे, समस्या असू दे, एक नारळ जर तुम्ही होमात अर्पण केला, सर्व समस्येतून तुम्हाला नक्कीच म्हणजे मार्ग दाखवेल देवी आई. म्हणून एक नारळ होमात नक्की द्या. तुमच्या घरात होम नसल करत, तुम्ही मंदिरात
मंडळात जाऊन होम असेल तिथं एक नारळ अर्पण करा. तुमचं नाव बोला, तुमच्या घरादाराचं काय समस्या असेल ते बोलून देवी आईचं नाव घेऊन तो नारळ तुम्हाला होमात अर्पण करायचा आहे. पण चुकूनसुद्धा आपल्या घटावरील किंवा आपल्या मंगल कलशावरील नारळ फोडायचा नाही. आपण आपल्या कुलदेवी स्वरूप तो नारळ मानलेला असतो आणि सूक्ष्म स्वरूपात देवी आई त्यात वास करते, म्हणून तो नारळ वाहत्या पाण्यातच टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे आणि चुकूनसुद्धा घरात मांसाहार होणार नाही. 9 दिवस अजून संपलेले नाही. कुठली स्त्री आली तुमच्या घरात महिलांनो, तिला खाली हात पाठवू नका. तिला एखादं फळ द्या. कन्या आली एखादी, कुणी पण आलं त्यांना खाली हात पाठवू नका. घरातून पैसे वगैरे देऊ नका त्यांना, पण त्यांना चहा पाणी द्या. गोड दूध दिलं तुम्ही, एखादं फळ दिलं, केळी वगैरे द्या. मुलं असतील, लहान कन्या असतील, त्यांना खायला प्यायला दिलं तर अशा पद्धतीने सर्वांचा मान सन्मान करायचा आहे. देवी आई कोणत्या रूपात आपल्या घरी येईल आणि आपल्याला दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून नवमी दसरापर्यंत आपल्या घरात कुणी पण आलं त्यांना खाली हात पाठवू नका. मी म्हणत नाही की त्यांना पैसे वगैरे द्या. पैसे तर चुकून आपल्या घरातले देऊ नका.